नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी रायझिंग इंडिया आणि वी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे। वी रायझिंग इंडिया हे एक असा इनिशिएटिव्ह आहे ज्याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, जी स्पर्धा परीक्षा यूपीएससी घेत असेल किंवा स्टेट लेवलला एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेत असेल, या परीक्षांचा अभ्यास करत असताना वेगवेगळे करंट अफेअर आपण अभ्यासत असतो आणि या करंट अफेअरशी जो जीएसचा सिलेबस लिंक आहे त्या लिंक करून सिलेबस आपण करंट अफेअरचे काही इश्यू घेत असतो, काही जे इंटरनॅशनल लेवलला खूप महत्त्वपूर्ण आहेत किंवा नॅशनल लेवलला महत्त्वपूर्ण आहेत, अशा सर्व इश्यूंचा अभ्यास करत असतो। ज्यांना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या करंट अफेअरवरती आवड आहे हे सर्वजण हे चॅनल पाहू शकतात। हे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल असेल। चंद्रयान 3 हे आत्ताची आपली करंट न्यूज आहे। चंद्रावरची सकाळ झालेली आहे। लँडर आणि रोवर पुन्हा ऍक्टिव्ह होणार का, ही क्युरियोसिटी जी आहे ती तमाम भारतवासियांना लागून राहिलेली आहे। त्याचबरोबर शास्त्रज्ञांबरोबर सुद्धा ही जी भारताचे नागरिक आहेत यांना सुद्धा ही क्युरियोसिटी आहे की चंद्रयान 3 च्या नंतर जेव्हा चंद्रावरची सकाळ झालेली आहे तेव्हा लँडर आणि रोवर जो आहे आपण पाठवलेला चंद्रयान 3 सोबत तो ऍक्टिव्ह होणार का। आता हे ऍक्टिव्ह होणार का याचं कारण काय आहे, हे सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपण आज करणार आहोत या लेक्चरमध्ये। इस्रोने महत्त्वाची माहिती दिलेली आहे। इस्रोचे जे पूर्वीचे चेअरमॅन होते के-सिवन यांनी जे आहे चंद्रयान 2 पाठवलेलं होतं आणि ते पार्शियली सक्सेसफुल झालेलं होतं आणि त्यानंतर जे आहेत सोमनाथ जे आहेत यांनी चंद्रयान 3 यांच्या गायडन्स अंडर पाठवण्यात आलेलं आहे आणि हे चंद्रयान 3 हे व्यवस्थितरित्या चंद्रावरती लँड झालेलं आहे। तर बघूयात आपण चंद्रयान 3 काय आहे। हे चंद्रयान 3 जे आहे ते पृथ्वीच्या कक्षा सोडून जे आहे हे लुनार ऑर्बिट मध्ये घेतलेले आहे। लुनार ऑर्बिट म्हणजे काय, इथं प्रश्न पडतो। तर लुनार ऑर्बिट म्हणजे हे असं ऑर्बिट आहे की चंद्राची जी कक्षा आहे तर चंद्राच्या कक्षेला काय म्हणतात तर लुनार ऑर्बिट म्हणतात। पृथ्वीची कक्षा सोडून हे चंद्राच्या कक्षेमध्ये गेलेलं आहे चंद्रयान आणि या चंद्राच्या कक्षेमध्ये जाताना त्याला पृथ्वीपासून 40 दिवसांचा कालावधी थोडक्यात लागलेला आहे लुनार ऑर्बिट मध्ये प्रवेश करण्यासाठी। इथे बघू शकतो जेव्हा चंद्रयान पृथ्वीवरतून चंद्रावरती लँड झालेला आहे, सॉफ्ट लँडिंग झालेलं आहे, तेव्हा इस्रोने वेगवेगळे ट्विट करत आनंदाची बातमी दिलेली आहे। ट्विट सुद्धा आपण बघू शकतो की चंद्रयान 3 मिशन इंडिया आय रिच्ड माय डेस्टिनेशन अँड यू टू चंद्रयान 3 असं चंद्रयानने मेसेज पाठवलेला आहे। त्याचबरोबर आहे चंद्रयान 3 रोवर मेड इन इंडिया मेड फॉर द मून, अशा टाईपचे जे इस्रोचे मेसेज आहेत आपण इथे पाहू शकतो। चंद्रयान 3 मिशन हे आपण बघू शकतो जेव्हा चंद्रयान लँड होत होतं तेव्हा हे इमेजेस आहेत जे चंद्रयानने घेतलेले आहेत। आपण इथे काही इस्रोचे जे ट्विट आहेत ते बघू शकतो। आता चंद्रयान 3 म्हणजे काय आहे, या अगोदर भारताचे चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 असे 3 मिशन झालेले आहेत। चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 हे थर्ड मिशन आहे आणि आपण इथे बघू शकतो की 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान 2 मोहीम ही जी आहे 6 सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावरती लँडर आणि रोवर क्रॅश झाल्याच्या नंतर अंशतः अयशस्वी झाली होती। ओके, आपण बघितलेलं आहे त्याचं ऑर्बिटर तिथेच होतं पण लँडर आणि रोव्हर जे होतं ते क्रॅश झालेलं होतं। त्यानंतर जे आहे इस्रोने नियोजित चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली। चंद्रयान 3 चे प्रक्षेपण जे आहे 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 झाले होते आणि हे चंद्रयान 3 चं प्रक्षेपण जे इस्रोने जे आहे ते सर्वांसाठी लाईव्ह ठेवलेलं होतं। बऱ्याच आपण सर्वजणांनी हे प्रक्षेपण आपल्या या डोळ्यांनी बघितलेलं असेल जेव्हा हे प्रक्षेपण 2:35 झालेलं आहे 14 जुलै 2023 रोजी आणि त्यानंतर या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड करणारा यशस्वीपणे हा पहिलाच देश ठरलेला आहे। लक्षात घ्या, चंद्रयान जी मोहीम आहे ती खूप भारताची एक महत्त्वाची मोहीम आहे। या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या देशांनी चंद्रावर मोहीम पाठवल्या होत्या पण साऊथ पोल जो आहे, दक्षिण ध्रुव जो आहे, त्या दक्षिण ध्रुवावरती लँड करणारा भारत हा प्रथम देश बनलेला आहे आणि तो सुद्धा कशी लँडिंग केलेली आहे, ती सॉफ्ट लँडिंग केलेली आहे। इस्रोनं चंद्रयान 3 मोहिमेसाठी मुख्य जे आहे ते 3 मुख्य उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत। लक्षात घ्या कुठले कुठले उद्दिष्ट आहे त्यांचे। फर्स्ट उद्दिष्ट आहे की चंद्राच्या पृष्ठभागावरती सॉफ्ट लँडिंग करणे। ओके, त्यानंतर चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक करणे। त्याचबरोबर आहे चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावरती उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवरती वैज्ञानिक प्रयोग करणारे इनसाइट वैज्ञानिक निरीक्षण हे सुद्धा करणं, हे 3 जे आहेत ते महत्त्वाचे जे आहेत ते चंद्रयान मोहिमेचे उद्दिष्ट आहेत। लक्षात घ्या 3 उद्दिष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे
ते लँडिंग जे आहे ते सॉफ्ट लँडिंग करणे हे खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. व्हॉट इज द स्पेशल अबाउट चंद्रयान-3? आता चंद्रयान-3 बद्दल काय आहेत वेगवेगळ्या गोष्टी कुठल्या स्पेशल आहेत हे आपण बघणार आहोत. इथे पाहू शकतो आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जो आहे तो पहिला देश ठरलेला आहे. विक्रम लँडर आहे, त्याचा लँडिंग जो पॉइंट आहे तो शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखला जाईल यापुढे. आणि जो रोवर आहे तो रोवर जेव्हा चंद्रावरती गेलेला आहे आणि त्याचे जे फुटप्रिंट उमटलेले आहेत त्या फुटप्रिंटला तिरंगा म्हणून यापुढे ओळखले जाईल. कुठे हे चाललेले? चंद्राच्या साऊथ पोलवरती. ओके, हे आहे वर्ल्ड फर्स्ट मिशन टू सॉफ्ट लँड नियर द लुनार साऊथ पोल. हे भारताचं फर्स्ट मिशन आहे. त्याचबरोबर ओनली रशिया, US अँड चायना हॅव द सक्सेसफुली कॅरीड आउट सॉफ्ट लँडिंग ऑन द मून. लक्षात घ्या कुठले कुठले आहेत? रशिया आहे, US आणि चायना. यापूर्वी या तीनच देशांनी सॉफ्ट लँडिंग केलेली आहे आणि याच्या पंक्तीमध्ये जो आहे तो भारत देश जाऊन बसलेला आहे. लक्षात घ्या, चंद्रावर मग का जायचं आहे, काय गरज आहे चंद्रावरची जायची, असं जे पाकिस्तानी मिनिस्टर आहे, डिफेन्स मिनिस्टरने वक्तव्य केलं होतं की चंद्रावर जायची गरजच काय, आपल्याला इथून चंद्र दिसतो असं त्यांचं म्हणणं होतं. मग आपण असं म्हणू शकतो तिथे जायची गरजच का, वहां जाने की जरूरत ही क्यों है, असं पाकिस्तानी जे मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट होतं. तर चंद्रावर का जायचं, चंद्रावरती काय गोष्टी आहेत, ओके, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यानुसार चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन आणि पाण्याचा अंश असल्याचंही दिसून येत आहे. त्याचबरोबर चंद्रावर हायड्रोजन असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. वर जे एक्सपेक्टेड मूलद्रव्य आहे असं वाटतं, याची सर्वांची हे आहेत का नाही हे बघण्यासाठी आणि हे किती प्रमाणात आहेत, कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या जागेवरती, चंद्राच्या कुठल्या ध्रुवावरती किंवा कुठल्या सरफेसवरती हे जास्तीत जास्त मूलद्रव्य आहेत, याचा सर्व शोध घेण्यासाठी जे आहे हे जे चंद्रावरचे मिशन आहे ते जात असतात. आणि त्याचबरोबर आणखीन वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी सुद्धा हे मिशन जात असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे एक मूलद्रव्य कुठले कुठले चंद्रावरती आहेत आणि पृथ्वीशी याचं किती साधर्म्य आहे याचा सुद्धा शोध घेण्यासाठी आहे ते चंद्रयान इथे गेलेलं आहे. आणि मूनचं जे साऊथ पोल आहे तिथे चंद्रयान लँड केलेलं आहे. मग एवढं महत्त्वाचं काय आहे, द वर्ल्ड ओव्हर कंट्रीज, कंपनीज अँड इव्हन इंडिव्हिज्युअल्स आर टर्निंग टू द मून विविंग with each other to fly their flags on the lunar south pole. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. मग हे मून आहे, हे क्रेटर्स आहेत, हॅव बीन अनटच्ड बाय द सनलाइट फॉर बिलियन्स ऑफ इयर. साऊथ पोल मधले जे क्रेटर्स आहेत ते बिलियन्स ऑफ इयर तिथे सनलाइट गेलेला नाही. ऑफरिंग अन अनडिस्टर्ब रेकॉर्ड ऑफ द सोलार सिस्टीम ओरिजिन्स. त्यांच्यामध्ये जी सोलार सिस्टीम आहे बिलियन्स ऑफ इयर पासून तिथे प्रकाश गेलेला नाही आणि जी सोलार सिस्टीम आहे तिथून सोलार सिस्टीम कशी तयार झाली हे सुद्धा आपल्याला तिथल्या स्टडीमधून कळू शकेल. इट्स परमनंटली शॅडोड क्रेटर्स आर इस्टिमेटेड टू होल्ड नियरली अबाउट 100 मिलियन टन्स ऑफ वॉटर. असं सुद्धा इस्टिमेट आहे की ह्याच्यामध्ये जे हे जे खड्डे आहेत चंद्रावरचे याच्यामध्ये मिलियन टन्स ऑफ वॉटर कॅपॅसिटी असेल किंवा त्यांनी ते होल्ड करून ठेवलेलं असेल. इट regolith has trace of hydrogen, ammonia, methane, sodium, mercury and silver, making it an untapped source of essential resources. अशा वेगवेगळे रिसोर्सेस आहेत ते चंद्रावरती प्रेझेंट आहेत असं सुद्धा म्हणणं आहे. आपण इथे पाहू शकतो की हे जे आहे चंद्रयान जे लँड झालेलं आहे, विक्रम लँडर आहे आणि प्रज्ञान असं रोवरचं नाव आहे, लक्षात घ्या. हे जे आहेत चंद्रयान 3 जे आहेत ऑर्बिटरनी काढलेले चित्र आहेत, आपण इथे बघू शकतो. विक्रम लँडर आहे आणि प्रज्ञान रोव्हर जो आहे तो इथून आहे तो 100 मीटर जो आहे मूव्ह झालेला आहे लँडर पासून. ह्या सुद्धा आपण याच्यामध्ये बघू शकतो. हे इथे आहे जो आहे विक्रम लँडर आहे आणि हा प्रज्ञान रोव्हर जो आहे हे आपण इथे पाहू शकतो. ओव्हर द मून प्रज्ञान रोव्हर हॅज ट्रॅव्हल्ड ओव्हर 100 मीटर अँड कंटिन्युइंग. म्हणजे 100 मीटर जो आहे तो प्रज्ञान रोवर जो आहे तो चाललेला आहे. चंद्रावर उतरल्याच्या नंतर जो आहे लँडर आणि रोवर आणि पेलोड आहे यांनी एकामागून एक प्रयोग केले ज्याने ते 14 पृथ्वी दिवसात म्हणजे एक चंद्र दिवस पूर्ण करता येतील. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस, हे लक्षात घ्या. चंद्रावरती काय आहे 14 दिवस तिथे प्रकाश असतो आणि 14 दिवस अंधार असतो. या प्रकाशामध्ये चंद्राचं तापमान हे खूप जास्त होतं आणि अंधारामध्ये चंद्राचं तापमान हे -200च्या खाली सुद्धा जातं. इस्रोला आशा आहे की जेव्हा सूर्य चंद्रावर पुन्हा उगवेल तेव्हा ते पुन्हा सक्रिय होतील आणि तिथे प्रयोग आणि अभ्यास चालू ठेवतील. म्हणजे इस्रोचं मिशन आहे हे मिशन फक्त 14 दिवसांसाठी जे आहे ते चंद्रावरती पाठवण्यात आलेलं होतं आणि इस्रोचं असं म्हणणं आहे की 14 दिवसामध्ये आम्हाला आवश्यक ती माहिती आहे ती आम्ही कलेक्ट केलेली आहे. आणि यानंतर सुद्धा इस्रोला आशा आहे की चंद्रयान
जे आहे ते मिशन आहे, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर जे आहे ते रोवर पुन्हा आणखी चंद्रावरती ऊन पडल्याच्या नंतर किंवा सूर्यकिरण आल्याच्या नंतर ते पुन्हा जागृत होईल. ओके, यासाठी इस्रोने काय केले, पेलोड बंद करून प्रज्ञान आणि हे 4 सप्टेंबर रोजी सांगितले होते आणि की जेव्हा सौर ऊर्जा संपेल आणि बॅटरीतील ऊर्जा मिळणे बंद होईल तेव्हा विक्रम प्रज्ञानजवळ निष्क्रिय अवस्थेत जाईल. तो 23 सप्टेंबर 2023च्या सुमारास सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आज तो सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. आणखीन 1 ते 2 दिवस जो आहे इस्रो हे सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत इस्रोकडून. कारण जेव्हा या लँडर आणि रोवरला जे आहे सूर्यप्रकाश मिळेल तेव्हा त्याच्या सोलार बॅटरीज आहेत त्या चार्ज होतील, सूर्यावरती बॅटरीज ज्या आहेत डिपेंड त्या चार्ज होतील आणि पुन्हा तो वर्क करू शकेल अशी इस्रोला आशा आहे. त्याच्यामुळे इस्रोने काय केलेलं आहे, पेलोड बंद करून लँडरचा रिसिव्हर चालू ठेवल्याचं सुद्धा इस्रोने सांगितलेलं आहे. हे खूप महत्त्वाची न्यूज आहे. त्यानंतर आपण बघूयात, सन हॅज रायझन, इंडिया अवेट पॉसिबल रिअवेकनिंग ऑफ चंद्रयान 3. आता चंद्रावरती जो आहे सूर्य उगवला आहे आणि भारताचा इस्रो जो आहे, ही जी संस्था आहे ही परत संपूर्ण भारत देश जे आहे ते परत इस्रोचा जो रोवर आणि लँडर आहे ते परत काम करण्यासाठी हे वाट पाहत आहेत. ओके, सिग्नल रिसीव्ह करण्याची आणि त्यांच्याकडून सिग्नल रिसीव्ह होण्याची ते वाट पाहत आहेत. आपण बघू शकतो भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेत विक्रम लँडर आणि आज स्लीप मोडमधून उठण्याची शक्यता आहे. यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची मोहीम जी आहे ते दुसऱ्या टप्प्यात जाईल. जर लँडर जागा झाला आणि पुन्हा कार्यान्वित झाला तर तो एक खूप महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट भारतासाठी असणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष जे आहेत ते सिवन काय म्हणालेले आहेत, लँडर आणि रोवरला जागा करण्याच्या प्रयत्नात अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी सुद्धा इस्रोला जी आहे आशा आहे. त्यानं असं म्हणतात की आम्हाला वाट पाहावी लागेल. ती लुनार रात्र गेली, आता लुनार दिवस चालू होत आहे कुठे, चंद्रावरचा. त्यामुळे आता तो जागा होण्याचा प्रयत्न करेल. सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या तर ठीक होईल, पण तसं झालं नाही तरी काही हरकत नाही असं म्हणतात. भविष्यात नवीन वैज्ञानिक पद्धती विकसित होतील आणि ह्या गोष्टी आपण परत करू शकू. म्हणजे नासाचं इस्रोचं जे मिशन आहे चंद्रावरचं चंद्रयान 3 हे सक्सेसफुल झालेलं आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा इस्रोला आशा आहे की 14 दिवस जेव्हा लुनार डे राईज झालेला आहे किंवा लुनार डे आलेला आहे तेव्हा इस्रोला आशा आहे की आता ही चंद्रयान जो आहे 3 त्यांनी भरपूर शोध लावलेले आहेत आणि त्यानंतर इस्रोचं असं म्हणणं आहे की हा जो आहे चंद्रयान 3 जरी जागा नाही झाला लँडर आणि रोवर तरी हा जो आहे तो कथेचा शेवट नसणार आहे. यापुढे सुद्धा इस्रोला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत. चंद्रावरती आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणात गारठा आहे, थंडी आहे, तापमान जवळपास 200 अंशच्या खाली जातं आणि तिथे अशा थंडीमध्ये स्वतःला टिकून ठेवणे आणि पुन्हा सक्रिय करणे हे प्रज्ञान आणि विक्रम यांच्यासाठी सर्वात मोठे जे आहे आव्हान राहणार आहे. दरम्यान चंद्रावरील तापमान वाढले आणि ते कायम राहिल्यास दोन्ही मॉड्यूल जे आहेत की ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात. जर गोष्टी सर्व योजनेप्रमाणे इस्रोने केलेल्या चालल्या तर रोवरमध्ये कमांड टाकल्यानंतर रोवर हालचाल करण्यास सुरुवात करेल. लँडर मॉड्यूलवर पुढे कायम हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल. ओके, आता हे झालं इंडियाचं, भारताचं झालेलं आहे. यानंतर जपान सुद्धा चंद्रयानसाठी, चंद्र मोहिमेसाठी उत्सुक आहे. मग जपानने काय केलेलं आहे, जपानची जी स्पेस एजन्सी आहे त्याला जाक्सा असं म्हणतो, या जाक्साने सुद्धा जे आहे 2024च्या प्रारंभी चंद्रावर पोहोचण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. या मोहिमेमध्ये यांचा महत्त्वाचा घटक जो आहे तो एखादा रोबो आहे आणि यांचा जपानचा जाक्साने तयार केलेला रोबोट आहे. तो रोबोट एखादा टेनिस बॉल सारखा दिसतोय आणि यामुळेच या टेनिस बॉल रोबोटची चर्चा जी आहे ती जगामध्ये सर्वत्र चाललेली आहे. अलीकडेच जाक्साने स्लिम मिशन लॉन्च केले होते. कुठलं मिशन केलेलं आहे, स्लिम मिशन लॉन्च केलेले आहे. त्या अंतर्गत या मोहिमेअंतर्गत हा अजब रोबो पाठवला गेला असून लुनार एक्सकर्शन व्हेकल 2 असं त्याचं नाव आहे. हा रोबो सध्या आपल्या दिसण्याने अधिक चर्चेत आहे. आपण हा रोबो सुद्धा बघणार आहोत. ऑगस्टमध्ये जी लुना रशियाची 25 जी आहे ही मोहीम अपयशी ठरलेली आहे. त्यापूर्वी इस्रायलची सुद्धा या मोहिमेमध्ये इस्रायलने सुद्धा एक मोहीम केली होती. या मोहिमेमध्ये सध्या त्यांची पिछेहाट झालेली आहे. आपण इथे बघू शकतो जपानचा जो आहे तो हा आपण रोबोट म्हटलेला आहे. ओके, हा आपण बघूयात. हे अशा टाईपमध्ये दिसतोय. तो स्मार्ट रोबोट तयार केलेला आहे चंद्रावर एक्सपिडिशन करण्यासाठी. तर चंद्रावरती भारत फक्त जाणार आहे असे 2-3 देश नाहीत, ते त्याचबरोबर आहे USSR आहे,
USA आहे, जपान आहे, चायना, इंडिया, EU आहे, इस्रायल आहे, साऊथ कोरिया, इटली, UAE आणि रशिया यांनी सुद्धा चंद्रावर आतापर्यंत यशस्वीरित्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आहे त्याला वेगवेगळे सॅटेलाइट्स पाठवलेले आहेत. तर आपण बघूयात की सर्वात जास्त USSRनी आणि रशियानी रशिया म्हणजे जो पूर्वीचा USSR होता, आताचा रशिया आहे. USSRने सर्वात 58 जे आहे चंद्रासाठी पाठवले होते. त्यामध्ये जे आहेत फेल्युअर 22 मध्ये आलेले आहेत, सक्सेसफुल 16 झालेले आहेत. त्यानंतर आपण USA मध्ये बघितलं तर USA मध्ये नासानी जे आहेत, नासा जी एजन्सी आहे त्याने 36 वेळा सक्सेसफुलरित्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी यान पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये टोटल 55 यान जे आहेत ते नासाने आत्तापर्यंत पाठवलेले आहेत. त्याचप्रमाणे USAच्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्याने सुद्धा काही यान पाठवलेले आहेत चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर जापानच्या JAXAने आपण बघितलेलं आहे 1 पाठवलेलं आहे यान. त्यानंतर चायनामध्ये 5 पाठवलेले आहेत आणि चायनाचे 5ही ऑपरेशनल आहेत सध्या. त्यानंतर इंडियाचे इस्रोने आहेत ते 3 पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 आहे सक्सेसफुल झालेले आहेत आणि पार्शियल सक्सेसफुल किंवा पार्शियल फेल्युअर आलेले आहे त्याला चंद्रयान 2ला. त्याच्यानंतर EUनी लक्झेंबर्ग, इस्रायल, साऊथ कोरिया, इटली, UAE आणि रशिया यांनी सुद्धा चंद्रावर वेगवेगळे यान आपले पाठवलेले आहेत. तर आपण बघितलेले आहेत चंद्रावरती यान पाठवल्याच्या नंतर जेव्हा आपलं विक्रम लँडर जे आहे तिथं चंद्रावर गेल्याच्या नंतर चंद्रावर त्यांनी एक अर्थक्वेक सुद्धा काउंट केलेला आहे. म्हणजे चंद्राची जमीन जी आहे ती हालत आहे, म्हणजे थोडक्यात व्हायब्रेट होत आहे असं त्यांनी काउंट केलेलं आहे किंवा मेजर केलेलं आहे. आता इथे चंद्रावर म्हणजे आपण असं म्हणूयात की चंद्रावर सुद्धा अर्थक्वेक येतात, त्याला आपण अर्थ असं म्हणून न शकता त्याला मून क्वेक असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि चंद्रावर जे तुम्हाला गड्डे जे दिसलेले आहेत ते की वेगवेगळ्या उल्का वर्षाव जो होतो त्या उल्का वर्षाव हे डायरेक्टली चंद्राच्या पृष्ठभागावरती ज्या उल्का आहेत त्या आढळतात. त्याच्यामुळे चंद्रावरती हे जे असे आपल्याला गड्डे दिसतात ते त्याप्रमाणे हे गड्डे दिसतात. कारण पृथ्वीवरती जेव्हा एखादी उल्का किंवा अश्नी असं म्हणतो ती पृथ्वीमध्ये प्रवेश करते तेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये ती जळून जाते. चंद्राच्या वरती असं कुठलंही वातावरण नसल्यामुळे डायरेक्टली ह्या काय होतात ते चंद्रावरती पडतात आणि यामुळे आपल्याला जे आहेत चंद्रामध्ये असे गड्डे बघायला मिळतात. ओके, तर हे शिवशक्ती पॉईंट आपण बघितलेलं आहे. शिवशक्ती पॉईंट काय आहे, तिरंगा पॉईंट कुठला आहे, लँडर रोवर कुठला आहे, विक्रम लँडर आहे, प्रज्ञान रोवर आहे हे बघितलेलं आहे. चंद्रायनचे सर्वांना रोवर आणि लँडर हे पूर्ववत काम करतील अशी आशा आहे, कारण चंद्रावरती जो आहे तो दिवस परत उगवलेला आहे. या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे आपण इथे घेतलेला आहे. आत्ता आपण अशी आशा करू शकतो की येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये परत चंद्रयान जे मिशन आहे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर जे आहे ते परत जागृत होतील आणि परत नव्या जोमाने काम करतील आणि परत भारतीय शास्त्रज्ञांना आणि इस्रोला आणखीन 14 दिवस चंद्रावरती मिळेल आणि या पुढच्या राहिलेल्या दिवसांमध्ये वेगवेगळे आणखीन सुद्धा ते शोध लावू शकतील. आपण अशी आशा करूयात. वी रायझिंग इंडिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर वी अकॅडमीला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण आपण वेगवेगळ्या विषयांवरती जे आहे ते इंटरनॅशनल नॅशनल इश्यूवरती आपण प्रत्येक दिवशी जे आहे वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन कीप लर्निंग अँड स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.